मला बसता येणार म्हणून पाय खाली घ्यावं तर बसता येत नाही. मला हालताच या नाही. सलन रात्री एक लावल्यामुळं तरी उठून बसता हालताच या सकाळी. हो ना. रात्री पोरं काही लोक म्हणत ते जातात, काही मिळालं आंदोलन त्यांचा 24 घंटे तेवढा एकच धंदा आहे. त्यांना काही करायचं नाही, आपण करायला लागलो आपल्याला आडं पडायचं. हे उभं जिंदगी काही लोकांना नाव ठेवण्यातच घातलेली. आपण काय केलं की त्यांना जमत नाही, त्यांच्यात इमानदारी नाही. आपण इमानदारी करतो तर आपल्याला मिळत यश, त्यांना ते सहन होत नाही, मग आपल्यावर टीका करते आपलेच. त्यांनी आयुष्यात तर काही केलं नाही. आमचं म्हणणं आहे तुम्हाला नाही करायचं तुम्ही करू नका, पण नाव तरी ठेवू नका. विषय महत्वाचा सांगतो. काय मिळालं असं काय म्हणतात. शिंदे समिती पूर्णपणे बंद करण्यात आली होती, पूर्णपणे, थोडी तिडकी नाही, पूर्ण. याच्या पुढचं सांगतो. माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीचं मंत्रालयावरचं ऑफिस डायरेक्ट कुलूप लावलं होतं. कुलूप म्हणजे मराठ्यांचं काय म्हटलं झालं. काय मिळालं म्हणतात ना, घरात बसून राजकीय नेत्याचे पाय चाटून जमत नसतं म्हणा उलट बोलणाऱ्यांना. शिंदे समितीनं ज्या नोंदी शोधल्या 57 लाख शिंदे समितीचं काम होतं. ती शिंदे समिती बंद केली होती. ती लगेच मय शब्द कायद्यात थोडेफार मागं पुढं असतील. ती शिंदे समिती आम्हाला लगेच सुरू करायची. ओके हो म्हणले, कारण ती सुरू करायची. तिला काही काम नाही, हा तिला काही काम बी नाही. तिला काय फक्त ती जिल्ह्यात जाऊन काम बिचारी करून घेतली. हा, आणि त्याच्यामुळं लेकराचं कल्याण होतं. एक काम झालं. दुसरं एकदम सोपं जातं. कक्ष असल्यावर शिंदे साहेबांनी ती संकल्पना राबविली होती. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब म्हणजे मागचे, परत हे म्हणायचे मी मुख्यमंत्री नाही का, तुमच्यातलं जोडा ताडी त्याला मी तरी काय करू. तर शिंदे साहेबांनी जे कक्ष स्थापन केले आणि अभियान पण केलं 2 डायरेक्ट गाव लेवलवर. यादी ग्रामपंचायत चिटकायची नोंदी निघालेल्या आणि गावातच वाटप प्रमाणपत्र. आणि कक्ष स्थापन केल्यामुळं नोंदी मिळाली की ताबडतोब प्रमाणपत्र मिळायचं. फक्त एक हे घरगुती लिहून ठेवायचं असलं तुम्हाला ठेवा, किचकट अटी घालू नका म्हणा काही जातीवादी अधिकाऱ्याला. नाही इथलं नाही, मी तुम्हाला जनरल राज्याचं सांगतो. शिंदे समिती राज्यात काम करणारे, मराठवाड्यात नाही, पुऱ्या राज्यातल्या नोंदी शोधणारे. मी मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, कोकण, खानदेशन हे करू शकत नाही. राज्य आमच्यासाठी पुरं राज्य आमचं. त्याच्यामुळे तिला शोधायचं तर काही अधिकारी हेच आण तेच आण, तो आजाचा टिशी आण, तो पंजाचा. वंशवळ समितीने वंशवळ जुळलेली कशाला नाटकं करतो. असं जाणून बुजून करणाऱ्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा. 2 अधिकारी तसे आहेत, एक हे बीडला आणि एक हे धाराशिव. हे 2 लय शाने आहेत. कोण आहेत आता नाव आम्ही तुम्हाला टाकू व्हॉट्सअपवर, पोरं सांगतात आमच्या लक्षात नाही. बीडला कोणतरी लेडीजच आहे आणि धाराशिवला कोणीतरी, ती देतच नाही. काही करा तिला, त्याच्यापेक्षा तिला बडतर्फ केलेलं बरं. बडतर्फ हे बदल्या करून पाठवून काहीच उपयोग होत नाही. शेवटी काय ना, कुत्र्याचं शेवट वाकडत किती फुकणी घातली तरी ते काय सरळ होत नाही. हे नकोच आहेत असली कीड. चांगल्या प्रशासनाला डाग लावते ती. आता मी 2 मुद्दे सांगितले पोरं. शिंदे समिती काम करणारे, दुसरं सांगितलं कक्ष स्थापन होणारे. वंशवळ समिती गठीत करा, ती बंद पडली. आणि मोडी लिपी अभ्यासक नाही आहेत, फारसीचे नाहीत, उर्दूचे नाहीत, त्याच्यामुळे नोंदी शोधता येत नाही. ते मनुष्यबळ जास्त द्या आणि निधी जास्तीचा द्या, म्हणजे त्यांना भाग भांडवल कमी नाही पडणार समितीला. गेल्या वेळेस मोडी लिपी अभ्यासकाला पैसे न दिल्यामुळं, मुद्दाम मीडियासमोर सांगतो माझं नाविलाज, पैसे न दिल्यामुळं मोडी लिपी अभ्यासकांनी काम सोडून आपण आपल्या घरी गेले. तुम्ही सरकारने त्यांचा पगार दिला नाही, हे सत्य. मग त्या बिचाऱ्याने कसं काम करायचं तुम्ही पैसे नाही दिले. ही याच्यानंतर आमच्याकडे काय अभ्यासक आहेत त्यांना अधिकार द्या. शिंदे समितीने काही त्या पोरांना अधिकार द्या, ते धनादन जाऊ शोधी देत. जसं की पुराअभिलेख म्हणून इथं छत्रपती संभाजीनगरला पुराअभिलेख म्हणजे पुरातत्व
अभिलेख पुरा अभिलेख शॉर्टकटमध्ये काय म्हणते तर खरं तर त्याचं पुरातत्व हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे आणि पुरा अभिलेख हा वेगळा डिपार्टमेंट असायला पाहिजे बहुतेक. कारण त्याच्यातले नोंदी आहेत. त्र्यंबकेश्वरला आहे, आपल्या राक्षस भवनला आहे, ह्या राक्षस भवनला ह्या नोंदी घ्या, ह्या नोंदी घ्या. हा म्हणलेले तर आम्हाला त्या JR काढलेला हा म्हणून JR टाका यांना नव्यानं JR काढलेला JR डायरेक्ट काही रोखायचं नाही म्हणून तरी काम होत नाही. आता शिंदे समितीच्या माध्यमातून ते सगळं करा. ही बाजू एक क्लिअर झाली. आता राहिली सातारा संस्थान, हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गव्हर्नमेंट आणि औंध संस्थांचे जे पुरावे आहेत त्या संस्थांकडे ते पुरावे घ्यायचे. तर शिंदे समितीकडे हैदराबाद गॅजेट आहे, ते घेऊन सरकार पुढे ठेवून त्याची अंमलबजावणी सरकार करीत असं त्यांनी स्पष्ट म्हणलं. बरोबर आहे का? हा. आणि सातारा संस्थांचं पण आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं पण, कारण आपल्याला भेद नको हे करतो म्हणजे ह्या 3 झाल्या. आणि आता 4थी गोष्ट केसेस राज्यातल्या पोरावर झालेल्या सरसकट मागणी ही आपली मागणी. सरसकट आमच्या जाळालाच नव्हते आणि आमचं नाव कशाने घेतले तुम्ही? पुरावा काय? आमचे पोरं जाळाला नाही, जाळीला तुमच्यातच त्यांच्यातच कुठा लागल्या. त्यांनी त्यांचे हातलं जाळून टाकले. त्या अलीकडचं बीडच्या अलीकडचं त्या दलिंदराच्या पाहुण्याचं, त्याच्या पाहुणा त्याच हातलं जाळीचं नाव आमचं घेतो. हे रिअल आहे. आम्ही आरोप करायचा म्हणून करत नाही. आमच्यावर विनाकारण खोट्या केसेस केलेल्या शासनाने त्या सगळ्या केसेस मागं घ्यावा सरसकट ही विनंती आहे. आणि त्या पण घेऊ असं सांगितलंय, पण जरा कोर्टाचं काहीतरी त्यांनी ही घातली. पण जर गृह मंत्रालयाने सुचवलं तर ते सुद्धा होतं. तेवढे प्रयत्न जास्तीचे करा, लेकरं मोकळे होते. हे बाजू 4 आता क्लिअर झाल्यात त्यांच्या. आता 2 थोड्या लिहून घ्या, नाही त्याच्यात पण लिहून घ्या. पहिली, कारण तुमच्यासाठी हिताची तुमचं नाव खराब होणार नाही तिघाच्या सरकारचं, म्हणून आता सरकार तुमचा डाग लागू न देणं थोडी जबाबदारी म्हणून माणूस या राज्याचा म्हणून नागरिक म्हणून सांगतोय. करायच्यात करा, नाही तर करू नका. ACBC जे तुम्ही 10% आरक्षण दिलं ते आम्हाला नको होतं, तरी तुम्ही ते बळच आमच्यावर लादलं आणि आमचं EWS घातलं. आता त्याच्यात दिलंच तुम्ही ACBC 10%. तर पोरांनी स्कॉलरशिप अर्ज करायचा कोणत्या मंत्रालयाकडे, शिष्यवृत्ती अर्ज करायचा कोणत्या विभागाकडे, सामाजिक न्यायाकडे करायचा का उच्च शिक्षण मंत्रालयाकडे करायचा? OBCच्या सवलती जर आम्हाला 10% त्या लेकरांना लागू झाल्या तर त्यांनी लाखो पोरांनी ऍडमिशन घेतले. आता कॉलेज त्यांना 100% फीस मागायला लागलंय, मग तुम्ही 10% आरक्षण दिलं का? सामाजिक न्याय आणि कोणतं उच्च शिक्षण मंत्रालय उच्चकडे घेऊन टाका हे कारभार. सामाजिक न्यायाकडे विचार करून बघा, परंतु शक्यतो उच्च शिक्षण विभागाकडेच द्या हा विषय. हा, कारण ते क्लिअर होईल पोराच्या शिष्यवृत्तीचं, स्कॉलरशिपचं. साहेब परीक्षा आल्यात आता, मला वाटतं काहीतरी मार्च फेब्रुवारी 100% फीस माहिती कुठून भरायची? कोटी लाखांनी फी येते. MBBSची, आर्किटेक्टची, इंजिनिअरिंगची, BHMSची. कशाला दिलं मग तुम्ही? ते 10% नको म्हणून दिलं. आणि ही भरपाई घेता का? आधी दिलं गुढी, मतदान घेतलं कच काढू, निवडून आले आणि आता खुशाल म्हणता 100% फीस म्हणजे तुम्हाला डाग लागून द्यायला. आमची भावना समजून घ्या. शब्द आमचे खेड्यातले, तुम्हाला ते लागते नाही खरं. तुम्ही 10% दिलं पण 100% वसूल करायला लागला. लिखी बाई रडायला लागल्या ना. बापाकडे कोणत्या तोंडाने पैसे मागायचे? बापाकडे पैसे येत नाहीत. ते ऊस तोडायला गेले, आलंच नाही आणखी, आलं नाही. पट्टा पाळडा नाही आणखी, पट्टा पाळडा नाही. हे शब्द एक सरकारला कळायचं नाही. आता काय लय अवघड येते ते गुगलवर शोध येते. या आमच्या अर्थ काय 3 महिने टेकत झाली ते. ही रिअल परिस्थिती बाबा. पट्टा पाळडा नाही आणखी कारखान्याचा, बाप नाही इथं, पोरांनी फीस भरायची कशी? ही मुद्दा एक घ्या. दुसरा जो सांगायचा आहे, EWSच्या माध्यमातून ज्या पोरांनी ऍडमिशन घेतलेले ते जशा तसे ठेवा, ते उडू नका. जुने जेवढे ऍडमिशन घेतलेले EWS मधून त्यावेळेस सिलेक्ट झालेले ते पोरं, आणि आता तुम्ही काढून टाकता. वाटोळ करता का त्यांचं? ते ठेवा. ते हे 2 याला 2 महिन्याची गरज नाही, 3 महिन्याची नाही, 4 महिन्याची नाही. साधा कक्षा अधिकारी सुद्धा याच्यात बदल करू शकतो. याला काय कॅबिनेटची गरज नाही, राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा गरज नाही. याला साधा विषय. हे तातडीनं करून घ्या. लेकरा बाळा तुम्हालाच उद्याच्याला फोन करून आशीर्वाद देते. 100% सांगतो तुम्हाला मी.
तुम्हालाच म्हणते ना आमचं दुःख ते वाटून घेतलं. याच्यात ही विषय लई किचकट होत चालले. आता बलिदान गेलेल्या कुटुंबाचा एक तिसरा घ्या. मराठा आरक्षणासाठी बलिदान गेलेल्या सगळ्या कुटुंबाचे 10 लाख रुपये निधी दिला, पण काहीचा ठराविक जणांचा राहिला मध्ये सरकार बनवण्याच्या नादात ते विसरून गेले. ते काय मुद्दाम शब्द नाव नाही देणार आम्ही त्याला, मुद्दाम देत नाहीत भाऊ असा शब्द नाही वापरणार कधी. आम्ही एवढे बी मूर्ख नाहीत की कसल्या जागेवर डाग लावायचा. त्यांचे ते 10-10 लाख रुपये देऊन त्यांना सरकारी नोकरीची जी घोषणा केलेली ती तातडीने देऊन टाका. मग काहींना दिल्यात, काहींना राहिल्यात, काहीला पैसे दिलेत, काहीचे राहिले, ते वर्ग करून टाका. ते काय पैसे उता आलं त्यांजवळ, ते काय आत्ता म्हणलं तरी वर्ग करतात लगेच. म्हणणारा नीट माणूस पाहिजे, म्हणणारा नीट नाही, म्हणणारे नीट नाहीत. ते सरसकट आजपर्यंत जेवढ्या आत्महत्या मराठा आरक्षणासाठी झाल्यात ते सगळ्यांचे देऊन टाका आजपर्यंत. एसीबीसी लागू झाल्यापासून एसीबीसी काही पोरांना लागूच नव्हतं. हा तेच आलं लक्षात तुम्हाला काय म्हणायचं मला, की काहींचं म्हणणं असं आहे की एसीबीसी आरक्षण लागू झाल्याच्या नंतर काहींना आत्महत्या झाल्यात त्यांना आम्ही देत नाहीत. त्याला ते मान्य नाहीये म्हणून सुद्धा आत्महत्या झाल्यात म्हणून का तुम्ही त्याला लेकरू म्हणून बघणार नाहीत का काय राज्याचं? त्याचं तर काळीच गेलं. शेवटी बापाची पोरगी गेली, बापाचं पोरग आत्महत्यात गेलं, त्याचं तर गेलंच ना. तुम्ही इतका बारीक विचार करणार आहेत का? दिल्याच्या नंतर आत्महत्या झाली म्हणून आम्ही नाही देत. मग हे खूप जुलमी राजवटीसारखं झालं. 10-5 लेकरांसाठी इतका बारीक विचार करायची मुख्यमंत्र्याला काही गरज नाही. साधा विषय. आता हे झाले विषय हे लगेच होते, म्हणजे एकूण 7 व्हायला लागले, तेवढे 7 पटकून करा. हा आता राहिला आपला मेन खुटी, तशीच गुतून खुली आहे खोटा. मग सुट्टेला आहे पण हे हळूहळू 5 राहते त्याच्यात सगळ्या शहराची अंमलबजावणी ती पाहिजेच आम्हाला. आम्ही सोडित नसतो. आता मागितला 1-2-3 महिने वेळ जाऊ द्या, ते हे करायचंय त्यांना छाननी करायची. ते ना हरकती आलेल्या त्याच्यावर छाननी करायची. तर त्याच्यावर जे आक्षेप आले, हरकती आल्या, त्याची त्यांना काहीतरी बघायचे, वाचायला मध्ये निवडणुकीच्या काळात टाईम मिळाला नव्हता, त्याच्यामुळे आता ते वाचून पुन्हा हे करणार आहेत. तेही त्याच्यानंतर 2-3 महिन्याच्यात करतोच म्हणले. बरोबर करणार? ओके. म्हणजे ते घेऊन जर नाही झालं तर मुंबईची तारीख डिक्लेअर करतो. तुम्हाला काय करायचं? पण मुंबईत ह्या जाताना असं तसं नाही जायचं बरं का. वापस नाही. मीच येत नाही आता, जाऊन तिकडे मी बी का करलो आता, वापस नाही यायचं. आता आपण एकदा गेलतो 2012च्या कायद्यात दुरुस्ती केल्याशिवाय मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण घेता येत नाही. कारण 2012चा 2001च्या कायद्यानं मजबूत केलेला आहे 2012चा कायदा, म्हणून ओबीसीचं आरक्षण मजबूत झालेलं आहे 1967चं, 2001, 2000 आणि 2012 नुसार. मग मराठ्यांना जर ओबीसीत आरक्षण पाहिजे असलं तर तुम्हाला 2012चा कायदा दुरुस्ती करावीच लागत होती, त्याशिवाय तुम्हाला मिळत नव्हतं. कारण तुम्हाला ओबीसीच्या आरक्षणाचं वरचं नव्हतं पाहिजे, तर ओबीसीच्या आतलं पाहिजे होतं. आणि तुम्हाला आतलं पाहिजे असेल तर 2012चा कायदा दुरुस्त करावाच लागत होता, म्हणून ती सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली. ते राईट आहे तिथपर्यंत, पण तिथून पुढे अंमलबजावणी न केल्यामुळे आपली फसवणूक झालेली. तर आता मुंबईला जाऊन अंमलबजावणी करून माघारी येऊ सगळ्या मागणीची. फक्त जाताना आपल्याला आता पहिल्यासारखं निवेदन करावं लागेल चांगलं. आपल्याला 100 तुकड्या करावं लागत्या आणि एका तुकडीत कमीत कमी आपल्याला 50-50 हजार पोरगं पाहिजे. आपल्याला ते निवेदन स्ट्रॉंग करायला लागणार आहे. कारण आपण जसं मुंबईत ह्यावेळेस शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस गेलो होतो, त्यावेळेस आपण पोरं आनंदात नेले, आनंदातच माघारी आणले, पण आरक्षण घेऊनच आलं. त्याला आरक्षणच म्हणते सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी अख्खं राज्य विटीस धरलेलं आहे. म्हणजे ते काय साधा विषय नाहीये. साधा विषय असता तर इतके विरोधात गेलेच नसते. आपल्या बिगर मंत्रीपद मिळालेले सुद्धा काही त्याच्यात विरोध करीत होते त्या टायमाला. म्हणजे हे खरंय सगळे सोयीची अंमलबजावणी लहान विषय नाही. आपण जरा निवेदन करू.